Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल पाहू नका, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं युनिट 6 म्हणजेच लॉजिकल रिझनिंग हे खूप सोपं होऊन जाईल आणि मग सेट पास होण्यात मजा नाही राहणार. लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन सोडवताना सगळ्यांचीच फाटते. अशी टर्कन नाही. चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये मला नेहमीच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चांगले मार्क पडायचे, पण ज्यांची केवळ बुद्धी चांगली आहे त्यांनाच त्यात मार्क पडतात असं मी बिलकुल मानत नाही. ज्या ज्या लोकांना त्यातल्या काही टिप्स अँड ट्रिक्स कळाल्या त्या सर्वांनाच लॉजिकल रिझनिंग मध्ये मार्क पडतील अशी रियालिटी आहे. समझ रहे ना आप? लेकिन सुन के अच्छा लगा. या पीवायक्यूचं स्पष्टीकरण खास माझ्या पद्धतीने द्यायचा मी प्रयत्न करेन आणि नेहमीप्रमाणेच ते सगळ्यांना समजेल अशी मला अपेक्षा आहे. आणि मी नेहमीच मनी हाइस्ट सारख्या सिरीज, मल्याळम मूवीज आणि क्रिस्टोफर नोलनच्या मूवीज पाहत असल्यामुळे माझ्यातली लॉजिकल रिझनिंग ट्रिगर होण्यास मदत झाली. आता मी पेजवर इकडे तिकडे जम्प करत राहणार आहे. माझा फेस न दाखवणं हाही ऑप्शन माझ्याकडे आहे, परंतु माझी सांगण्याची पद्धत, माझे एक्सप्रेशन यामुळेच आपलं कनेक्शन बनलेलं आहे आणि या कनेक्शन मुळेच कुठेतरी तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत गोष्टी लक्षात राहतात, म्हणून मी तो ऑप्शन टाळतो. डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान पहिलं पाहूयात की काही वाघ हे बकरे आहेत. विधान दुसरं आहे सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. अशा प्रकारच्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी नीट लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आपण एकेका विधानाकडे वळूयात. पहिलं विधान काय म्हणते की काही वाघ हे बकरे आहेत. आता हे पॉझिटिव्ह विधान आहे. तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॉझिटिव्ह विधानासाठी पॉझिटिव्हच आउटपुट आपल्याला मिळतं. मग पहिल्या निष्कर्षामधून आपण जाऊयात की काही बकरे वाघ नाहीत. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह विधानासाठी निष्कर्ष हा नेहमी पॉझिटिव्ह असावा लागतो, पण इथला निष्कर्ष हा कसा आहे तर निगेटिव्ह आहे, म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे. मग आता आपण दुसऱ्या विधानाकडे फोकस करूयात. दुसरं विधान काय म्हणतंय? सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. त्याचा निष्कर्ष कसा दिलेला आहे तर काही राजकीय नेते हे बुद्धिमान असतात. हे सुद्धा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे हा निष्कर्ष होऊ शकतो. दुसरा एक सिनारिओ असा असतो की इथं सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे हा सर्व. सर्व म्हणजे काय तर ऑल. ऑल हा शब्द आहे. इथं पॉइंट आउट काय केलेलं आहे बघा की ऑल ए आर बी असं जर सेंटेन्स असेल तर त्याचे निष्कर्ष काय येतात? हे ग्रीन मधले निष्कर्ष आहेत बरं का. तर सम ए आर बी किंवा सम बी आर ए म्हणजे अल्टरनेटिव्ह. सगळे राजकीय नेते बुद्धिमान आहेत. तर याचा आउटपुट काय काय होऊ शकतं की काही राजकीय नेते हे बुद्धिमान आहेत आणि दुसरं आउटपुट काय होऊ शकतं तर काही बुद्धिमान हे राजकीय नेते आहेत. आता या दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. मग निष्कर्षाकडे आपण जाऊयात. तर निष्कर्ष 2 काय म्हणतो की काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. तर हा सिनारिओ आपला ट्रू ठरला की सम ए आर बी काही राजकीय नेते हे बुद्धिमान असतात. हे सेंटेन्स आपल्यासाठी बरोबर आहे आणि याचं मग ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे की फक्त दुसरा निष्कर्ष हा खरा आहे. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित कळालेलं असेल. सिंपल प्रकारे एक लक्षात ठेवा की जिथे जिथे सर्व असा शब्द आला म्हणजेच ऑल, तर ह्या ऑलचे 2 आउटपुट निघू शकतात, सम ए आर बी आणि सम बी आर ए. बस दॅट्स इट. आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग बघा किती सोपा हा प्रश्न होता. अगदी 30 सेकंदात याचं उत्तर मिळतं. आता मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. हा प्रश्न क्रमवारीचा आहे, त्यामुळे आपल्याला या प्रश्नाच्या वाक्याची फोड करून त्या वाक्याचं कन्क्लुजन लक्षात घेऊन आपल्याला आन्सर कडे जायचं आहे. कसं ते पाहून घ्या. काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभ्या आहेत. ओके ठीक आहे, हा सिनारिओ कळाला. पुढे ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. आता या सिनारिओचं उत्तर मी इथं निळ्या बाणामध्ये इथं दाखवलेलं आहे. ठाण्याची बस म्हणजे टी ही बस नाशिकच्या बसच्या पुढे आहे. पुढे आहे म्हणजे मी अशा बाणाने दाखवतो. ठाण्याची बस ही नाशिकच्या बसच्या समोर आहे. ओके, हा सिनारिओ कटला. आणि दुसरा सेंटेन्स आहे नाशिकची बस जळगाव बसच्या समोर आहे, म्हणजे नाशिकची बस ही जळगावच्या बसच्या समोर दिसते आपल्याला इथं. मग ओव्हरऑल झालं काय तर ठाण्याची बस आधी, मग नाशिकची बस आणि जळगावची बस, ह्या 3 बसेस आपण व्यवस्थितपणे ट्रॅक करून घेतल्या, ह्यांचा एक क्रम ठरवला. मग आता पुढच्या वाक्याकडे आपण गेलं पाहिजे की अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. अमरावतीची बस इथे ट्रॅक करायची आणि अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, मग धुळे बस ही पुढे असणार अमरावतीच्या. हा सिनारिओ आपण टिपून घ्यायचा.
त्यापुढे काय म्हणतंय, परंतु ठाणे बस पुढे आहे, म्हणजे अमरावती बस ही ठाणे बसच्या पुढे आहे. इथं आपण पुढच्याचं चिन्ह आहे. ओव्हरऑल सिनारिओ कसा होणार तर पाहून घ्या. अमरावतीची बस ही धुळे बसच्या माग आहे, बरोबर आहे. धुळे येणार मग अमरावती येणार आणि ठाणे बसच्या पुढे आहे, म्हणजे ठाण्याची जी बस लागली त्याच्या पुढे अमरावतीची बस थांबली आहे आणि हे पुढचा सिनारिओ आहे. मग हे सगळा ट्रॅक आपण परत एकदा लक्षात घेऊ की पहिल्यांदा धुळ्याची बस असणार, मग अमरावतीची आणि मग ठाण्याची. मग हे दोन सिनारिओ आपल्याकडे आले. आता ह्या दोन सिनारिओला एकत्र करूयात, म्हणजे कसं होईल, पहिल्यांदा धुळ्याची बस असणार मग अमरावती, या अमरावती बस नंतर ठाण्याची बस लागणार, ह्या ठाण्याच्या बसच्या मागच नाशिकची बस असेल आणि सगळ्यात शेवटी असेल ती जळगावची बस. हे मी कसं ठरवलं तर हे वरचे जे दोन्ही सिनारिओ मी लिहिले होते या दोन्ही सिनारिओला एकत्र इथं मी आणलं आणि त्यामुळे मला ओव्हरऑल कळालं. आणि त्यातही सोपी गोष्ट अशी की इथं ठाण्याची बस ही प्रामुख्यानं आपल्या दोन वाक्याला कनेक्टर म्हणून काम करते. इथं पण ठाणे आहे आणि इथं पण ठाणे आहे आणि मग ठाण्याच्या मागच्या कोणत्या बसेस आहेत आणि ठाण्याच्या पुढच्या कोणत्या बसेस आहेत ते मी इथं व्यवस्थितपणे ट्रॅक करू शकलो. तर मग प्रश्न आपल्याला काय विचारलंय ते आपण एकदा पाहूयात, कारण आपण फक्त वाक्य ट्रॅक करत गेलो आतापर्यंत. मग प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की मागून 2 नंबरची बस कोणती आहे. मागून 2 नंबरची, मग जळगाव सगळ्यात शेवटची असेल आणि 2 नंबरची कोणती असेल तर नाशिकची बस इथं तुम्हाला दिसत आहे. तर नाशिक, ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला आता व्यवस्थितपणे कळालेलं असेल की एक्झाम मध्ये कसा हा प्रश्न सोडवायचा. म्हणजे वाक्याची फोड करायची, ते फोड केलेलं वाक्य आपण वाचलं की लगेच नोट डाऊन करून घ्यायचं साईडला. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित चला, त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल आणि उत्तरही एकदम आरामात मिळेल. अशा प्रकारचे सांकेतिक भाषेवरचे प्रश्न हे जनरली खूप सोपे असतात. पाहूयात आपण यांना कसं सोडवायचं. एका सांकेतिक भाषेत जर JKLM चे रूपांतर OSVX असे असेल तर त्याच भाषेत DEFG चे रूपांतर काय असेल. हा असा सिंपलसा प्रश्न आहे. म्हणजे इथे लक्षात ठेवायच्या गोष्टी एवढ्याच आहेत की JKLM चं रूपांतर OSVX. हे सांकेतिक रूपांतर करताना काय ट्रिक वापरली ते आपण पाहूयात. आता पहा, जे चं रूपांतर इथं O मध्ये केलेलं आहे. इथं खालच्या स्ट्रिप मध्ये तुम्ही पाहू शकता की ABCD ला मी नंबरनं अरेंज केलेलं आहे. म्हणजे ए च्या खाली 1, B च्या खाली 2 असे नंबर मी टाकलेले आहेत. आणि या दृष्टीनं जे ला मी ट्रॅक केलं, जेचा नंबर 10वा येतो आणि O चा नंबर कितवा येतो, इथं O 15व्या नंबरला येतो. म्हणून जे पासून 5व्या नंबरचं अक्षर त्यांनी कन्सिडर केलेलं आहे ते म्हणजे O. सिमिलर स्ट्रॅटेजी आपल्याला इथं पहिल्या अक्षरासाठी म्हणजे डी साठी वापरायचंय. मग डी कुठं आहे तर डी आहे आपला इथं, म्हणजे 4 नंबरचं अक्षर आहे. इथून पुढचं 5व्या नंबरचं अक्षर म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं म्हणजे आय हे अक्षर. म्हणजे डी चं रूपांतर इथं होणार आहे आय मध्ये, हे फिक्स आहे. ओके, जसं जे चं रूपांतर त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण डी चं करून घेतलं. आता नेक्स्ट अक्षराकडे वळूयात, ते म्हणजे के. के चं रूपांतर इथं त्यांनी यस मध्ये केलेलं आहे. तर के कुठं ट्रॅक करायचा, इथं 11व्या नंबरला के आहे आणि यस कुठं आहे तर 19व्या नंबरला आहे. म्हणजे पहा, के पासून यस कडे जाताना आपल्याला ते 8वं अक्षर मिळतं. अक्षर आपल्याला ई साठी कन्सिडर करायचं आहे. ई पासून पण आपल्याला 8वं अक्षर कोणतं येते ते कन्सिडर करायचं आहे. आता ते अक्षर कन्सिडर करताना बघू, ई कुठं आहे तर इथं 5व्या नंबरला माझं ई आहे. मग ई पासून 8वं अक्षर, तर मोजायला सुरुवात करूयात हे बाकीचं रब करून. हा, ओके, ई इथं आहे. ई पासून 8वा, तर इथून पुढचं 8वं अक्षर कोणतं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, तर यम 13व्या नंबरचं अक्षर. ई चं कन्वर्जन आपलं काय होईल तर यम मध्ये. मग इथं मी खोडून घेतो यम. ओके, आपलं जे सांकेतिक ट्रान्सलेशन होणार आहे त्यामध्ये पहिले 2 अक्षर आय आणि यम हे असतील. मग इथं कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय का तर हो, ऑप्शन नंबर 4 मध्ये. तसंच पुढच्या 2 अक्षरासाठी एल आणि एम साठी शोधायची गरज आहे का आपल्याला तर बिलकुलच नाही. 4 अक्षराचा असलेला प्रश्न आपल्याला केवळ 2 अक्षरावरून गेस करता आला आणि त्यामुळे आपला वेळ पण वाचला. ही स्ट्रिप जर एकदा तुम्ही तयार केली तर तुम्हाला काय होईल की पटकन ते अक्षर गेस करता येतील आणि कुठून कुठे जंप केलेलं आहे,
ट्रान्सलेशन काय झालेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि इथून पुढे ह्या टाईपचा आलेला प्रत्येक प्रश्न आपण ह्याच स्ट्रॅटेजीनं सोडवायचा आहे. पहा, आपण ठरवलं आणि त्याच प्रकारचा लगेच दुसरा क्वेश्चन आला. पाहूयात या क्वेश्चन कडे पण. एका सांकेतिक भाषेत जर DAC चा सांकेतांक 635 असा होतो तर FEG चा सांकेतांक काय असेल? मग इथं दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. कोणत्या? DAC चं 635. मग आपण लगेच स्ट्रिप मांडायला सुरुवात करू. ही स्ट्रिप तुम्हाला दिसलीच असेल. इथं ABC लेटर लिहिले आणि लगेच खाली त्यांची नंबरिंग टाकली. आणि यामध्ये काय होतं तर D ला 6वा नंबर दिलेला आहे. इथं D हे माझं लेटर आहे, त्याचा क्रमांक 4 आहे आणि त्या 4 मध्ये 2 ऍड करून त्यांनी त्याचा संकेतांक 6 असा दिलेला आहे. आणि सिमिलरली A साठी त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली तर 3. मग A कुठं आहे? इथं. A चा क्रमांक 1 आहे, त्यामध्ये 2 ऍड केल्यावर काय होतं तर 3 आणि त्यांनी 3 हा नंबर दिलेला आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला F साठी पुढे जायचं आहे. मग पहा, F साठी काय येऊ शकतं? F चा क्रमांक किती आहे इथं तर 6वा क्रमांक आहे. 6 क्रमांकामध्ये 2 ऍड केले तर आपल्याला काय मिळतं तर 8 मिळतं. आणि त्या पुढचा क्रमांक आहे E. आता E चा किती क्रमांक आहे तर 5 आणि 5 मध्ये परत 2 ऍड केले तर किती मिळतं तर 7. मग आपल्याला 8 7 असा ऑप्शन दिसतो का पाहायचं? तो आपल्याला ऑप्शन नंबर ए असा क्लिअरली दिसतोय आणि तेच आपलं आन्सर आहे या क्वेश्चनचं. वेल, हा 2024 चा शेवटचा प्रश्न आहे. थोडासा इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊन पाहूयात. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो. हा आपला विराट आहे आणि हा विराट थांबलेला आहे एका स्पेसिफिक पोझिशन मध्ये. आणि तुम्हाला माहित असेल की हे मॅपचे दिशा दर्शवणारे बाण आहेत, ज्यामध्ये वरची दिशा म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा असते आणि उजवीकडची दिशा ही पूर्व दिशा असते. तर नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात पुढच्या इथं, की विराट हा दक्षिणेकडे तोंड करून थांबलाय. मग दक्षिण कुठं आहे आपला? इथं आहे दक्षिण, खालच्या साईडला. हा खालचा बाण म्हणजे या दिशेकडे विराटचं तोंड आहे. मग हा आपला विराट थांबलेला आहे आणि तो दक्षिणेकडे 15 मीटर चालत आला आहे. 15 मीटर आहे आणि विराट असा चालत चालत पुढे येऊन ह्या पॉइंटला इथं थांबलेला आहे विराट. पुढचा पाठ काय म्हणतोय तर नंतर तो स्वतःच्या उजवीकडे वळून, एक्झाम मध्ये आपल्याला काय करायचं की हे जे दिशादर्शक आपण काढलेले असतात त्यांना रोटेट करायचं, म्हणजे आपला पेपर फिरवायचा. मागून तुम्ही चलत आहात दक्षिण दिशेकडे खाली 15 मीटर आणि मग थांबल्यानंतर तुमच्या उजव्या साईडच्या दिशेकडे तुम्ही वळताय, मग पेपर फिरवायचा उजव्या साईडला. मग तुमची नेक्स्ट मुवमेंट कुठे होईल तर पश्चिमेकडे होईल. पश्चिमेकडे किती? 10 मीटरला. तर एवढं आपल्याला कळालेलं आहे. मग पश्चिमेकडे येऊन विराट कोणत्या ह्या पॉइंटला थांबलेला आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. आता परत एकदा आपल्याला पेपर त्याच दिशेनं फिरवायचा आहे. पश्चिम दिशेकडे इथं विराटचं तोंड आहे, तर इथून विराट परत उजवीकडे वळतोय. तुम्हाला इथे लक्षात येईल की पश्चिम दिशेच्या उजवीकडे म्हणजे उत्तर दिशेकडे विराट जाणार आहे आणि तो इथं किती चाललेला आहे तर 15 मीटर चाललेला आहे. आता इथपर्यंत येईपर्यंत हा जो सिनारिओ आहे, हा सगळा सिनारिओ आपण ट्रॅक केलेला आहे. शेवटच्या पार्टकडे आपण जसं वळू तसं तसं आपण उत्तराच्या जास्त जवळ जाऊ. कसं ते पहा. नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो. आता काय झालेलं आहे, विराट ह्या पॉइंटला पोहोचलेला होता. मग या पॉइंट कडून विराट डावीकडे वळून 15 मीटर गेला. नंतर तुम्ही हॉलमध्ये बसला आहात तर तो सिनारिओ लक्षात घ्यायचा. इथं उत्तर आहे तर ह्या दिशेला डावीकडे कोणती दिशा असणार तर पश्चिमच दिशा असणार. मग पश्चिम दिशेकडे विराट जाणार आहे आणि तो किती 15 मीटर जाणार आहे. हा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपण ठेवलेला आहे. मग आपला नेमका प्रश्न काय आहे तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे. म्हणजेच तुम्ही इथं पहा, मी हे सगळं रब करतो. म्हणजे पहा, विराटने जेव्हा हा पाथ फॉलो केला तेव्हा विराट एका स्पेसिफिक पोझिशनला पोहोचला आणि ही पोझिशन विराटच्या मेन पोझिशन पासून नक्की किती अंतरावर आहे आणि कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आहे. तर इथं आपण लक्षात घेऊ की विराट आणि फायनल पोझिशन मध्ये एवढं अंतर आहे. मग एवढ्या अंतरामध्ये हे 15 मीटर आणि हे इथले 10 मीटर, या दोघांची बेरीज म्हणजेच 15 अधिक 10 म्हणजेच 25 मीटर. म्हणजे विराट मेन पोझिशन पासून 25 मीटर दूर आहे. 25 मीटरला जर विराट आहे एवढं आपण काढलं तर आपल्याला दिशा उत्तरामध्ये शोधायची गरज पण पडत नाही, कारण ऑप्शन वरूनच आपल्याला कळतं की ऑप्शन नंबर बी 25 मीटर दूर आणि पश्चिमेकडे विराट गेलेला आहे. आणि जर तुम्हाला दिशेवरून प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर तेही करू शकता. मग इथे सेटवाल्यांची चालाकी बघा की तुम्ही एकतर दिशा काढली
किंवा अंतर काढलं तरी तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे. पण तुमचा वेळ जावा आणि तुम्ही दोन्ही ते कॅल्क्युलेट करत बसावं असा त्याचा उद्देश आहे. सेट एक्झामसाठी लॉजिकल रिझनिंग वर 10 मार्काचे प्रश्न येतात आणि या लॉजिकल रिझनिंगच्या ग्लासामध्ये आपल्याला काय काय सर्व केलं जातं तर पहा, सांकेतिक शब्दावर आधारित प्रश्न, इंडियन लॉजिक, वेन डायग्राम्स, सिलोजियम, ऑर्डर ऑफ इव्हेंट म्हणजेच सिटिंग अरेंजमेंट किंवा आत्तासारखे ट्रॅकिंग किंवा दिशादर्शकावर आधारित प्रश्न. तर हे सगळं लॉजिकल रिझनिंगच्या अंडर येतं आणि लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न हे जनरली 26 ते 30 या क्रमांकाचे असतात सेट ए साठी. बाकीच्या सेटसाठी हा सिनेरिओ काहीसा वेगळा असू शकतो. जरूर आपल्याला कळालेलं असेल की या फ्रेमवर्कच्या अंडर असलेला प्रत्येक टॉपिक आपण जर कव्हर केला तर आपल्याला लॉजिकल रिझनिंग वरचे प्रश्न इझिली सुटतात आणि त्यांचे मार्क पण मिळवणं आपल्याला सोपं आहे. इथं आता आपण 2023 चे काही क्वेश्चन पाहणार आहोत. हे क्वेश्चन सेम रिफ्लेक्शन होते 2024 मध्ये आलेल्या क्वेश्चनचे. म्हणजे पहा, जे प्रश्न अगोदर आले होते त्याच टाईपचे प्रश्न थोडेसे मॉडिफाय करून नेक्स्ट इयरला विचारण्याची पद्धत इथं आहे. मग हा अरेंजमेंटचा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा ते आपण पाहूयात. पहा क्वेश्चन काय म्हणतोय तर पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे. मग एक पळण्याची शर्यत आहे, ही शर्यत इकडून वरती चालली असं मी कन्सिडर करतो. या शर्यतीमध्ये राणी ही शोभाच्या मागे आहे. झाली का अरेंजमेंट त्यांची? हो, ओके. की जी आदितीच्या पुढे आहे. कोण? तर शोभा. शोभा ही परत एकदा आदितीच्या पुढे आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आदितीची पोझिशन. काय होतं की आदिती इथं पण असू शकते आणि आदिती इथं पण असू शकते. आदिती ह्या दोन्ही पैकी कोणत्याही पोझिशन मध्ये असेल तरी सुद्धा ती शोभाच्या मागेच असणार आहे. त्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला आदितीची पोझिशन सांगता येणार नाही, तरी आपण आदितीला तात्पुरत्या स्वरूपात इथे ठेवून पाहू. पुढच्या वाक्याचं ऑपरेशन आपण करूयात. रेहाना आदितीच्या मागे आहे. मग रेहाना कुठे आहे? तर ही रेहाना आदितीच्या मागे आहे. दिसते का? हो. तर आदिती आहे आणि तिच्या मागे रेहाना आहे. राणीच्या पुढे आहे. राणीच्या पुढे आहे म्हणजे काय झालेलं आहे की हीच रेहाना ही राणीपेक्षा पुढे आहे. दिसते का? हो. आणि हीच रेहाना च्या समोर आदिती आहे. आपण या दोन्ही केसेस ज्या मांडल्या आहेत त्यांना एकत्रित करायचं काम करूयात आणि पाहूयात की आउटपुट काय निघतो. तर मग जी पहिली केस आहे ती आपण इथं मांडली, दुसरी केस जी आहे ती आपण इथं मांडली आणि या दोघांना एकत्रित करायचा आपण प्रयत्न करू. सगळ्यात शेवटी तुम्हाला कोण दिसते? तर इथं राणी आहे. डाऊट आहे का याबद्दल? तर बिलकुल नाही. म्हणजे शेवटी राणी आहे. त्यानंतर राणीच्या पुढे कोण आहे? तर रेहाना आहे. मग रेहानाची पोझिशन इथं पुट केलं आणि रेहानाच्या पुढे आपली आदिती आहे. मग आदितीला सुद्धा इथे ठेवलं. आता आपण पहिल्याच वाक्यात पाहिलं की शोभा ही आदितीच्या पुढे आहे. मग ही आदिती इथं असेल तर ह्या आदितीच्या पुढे आपली शोभा असणार आहे. म्हणजे ह्या चौघांची ही पोझिशन एकदा फिक्स झाली की राणीच्या पुढे रेहाना, रेहानाच्या पुढे आदिती, आदितीच्या पुढे शोभा. मध्ये हाच क्रम विचारलेला आहे की शर्यतीमध्ये मागून पुढे कोणता क्रम बरोबर आहे. पाहिला तुम्ही सांगू शकता की ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे या केस साठी. एक्झाम मध्ये प्रश्न वाचताना एक एक वाक्याची फोड करून जर तुम्ही नोट डाऊन करत गेलात तर तुम्हाला असे प्रश्न सुटतील. हा तर प्रश्न अतिशय सोपा वाटतो मला. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवण्याच्या रीतीने मांडा. यामध्ये घराबद्दलचं काही पार्ट्स दिलेत आणि त्या पार्टला आपण क्रमवारी लावत जायचंय. मग खिडक्या, भिंती, फरशी, पाया, छत, खोली ह्या 6 गोष्टी आहेत. घर बांधताना आपण सर्वात पहिल्यांदा पाया उभारतो म्हणून हा 1 नंबरला येईल. त्यानंतर भिंती उभारल्या जातात म्हणून त्यांचा क्रमांक 2 येईल. या भिंती करतानाच आपण खिडक्यांची पण तयारी करतो म्हणून खिडक्याचा क्रमांक हा 3 येईल. पुढे जाऊन आपण छत टाकतो, याचा क्रमांक 4 येईल. शेवटला फरशी ज्याचा क्रमांक 5 आणि खोली हे सगळं मिळून खोली तयार होईल ज्याचा क्रमांक 6 असेल. ऑप्शन नंबर सी हा याचा योग्य क्रम आहे. इथे एक्सप्लेनेशनला जास्त वेळ घालवायची गरज आहे असं मला वाटत नाही, म्हणून आपण पटकन पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. हा क्वेश्चन इंडियन लॉजिक वर अवलंबून आहे आणि इंडियन लॉजिकचा जर अभ्यास केला नसेल तर याचं उत्तर देणं इम्पॉसिबल आहे. म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ इंडियन लॉजिक वरचा पहा, तुमच्या काही कॉन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल. क्वेश्चन कडे आपण वळूयात. घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. तृणभक्षी म्हणजे गवत खाणारा. तर हे विधान डॅश डॅश आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती. आता यामध्ये काय होतं की घोडा हा तृणभक्षी आहे हे आपण
डोळ्यांनी पाहू शकतो. आणि जर इंद्रियांनी आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होत असेल तर त्या गोष्टीला आपण प्रत्यक्ष म्हणजेच परसेप्शन असं समजतो. आणि म्हणूनच याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रत्यक्ष. इथे स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसतच असेल की परसेप्शन मध्ये इंद्रियाकडून आपल्याला एखादी गोष्ट उमगते म्हणजे समजते. जसं की शर्ट हा काळा आहे, डोळ्यांनी वगैरे दिसतं. आपण पाहिल्यामुळे, ऐकल्यामुळे किंवा सेन्स केल्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्या सगळ्या परसेप्शन अंडर येतात. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? थोडासा चॅलेंजिंग पार्ट असतो हा. यामध्ये तुम्हाला विधाने व्यवस्थित वाचायची असतात आणि त्या आधारे तुम्हाला काही निष्कर्ष बरोबर किंवा चूक आहेत ते सांगायचं असतं. तर पाहूयात विधान पहिलं कोणते. काही प्राणी बुद्धिवान आहेत. ओके, ठीक आहे. काही प्राणी बुद्धिवान आहेत. मग इथं मी सगळ्यात आउटर सर्कल केलेला आहे तो मी प्राण्याचा, आणि यापैकी काही बुद्धिमान आहेत म्हणून हा दुसरा जो सर्कल आहे तो बुद्धिमान प्राण्याचा आहे. इथं बी लिहिलेलं आहे मी, कळतं. प्राणीचं पी बुद्धिवानचं बी. थोडंसं मला लिहायचा कंटाळा असतो आणि इथं मी जे तुम्हाला दाखवले तेच मी एक्झाम मध्ये केलेलं आहे. तुम्ही पण असे शॉर्टकट वापरा, वेळ वाचेल. दुसरं उदाहरण आहे, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. मग हे जे काही प्राणी बुद्धिमान आहेत त्यापैकी माकडे हे बुद्धिमान प्राणी आहेत. मग हे पूर्ण माकडे हे बुद्धिमान झाले. मग आता निष्कर्ष आपल्याला पोहोचायचे तर तुम्ही वेन डायग्राम काढल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर नेहमीच मिळेल असं नाही, पण या काही कॉन्सेप्ट आहेत ज्या की मी अपकमिंग व्हिडिओ मध्ये घेणार आहे. त्याद्वारे तुम्हाला हे निष्कर्ष शोधायला अतिशय सोपं जाईल. निष्कर्षाकडे वळूयात. काय म्हणतो पहिला निष्कर्ष, तर सर्व माकडे बुद्धिमान आहेत. माकडाचा जो एरिया आहे तो छोटा सर्कल आहे आणि त्याला मोठ्या सर्कलनं व्यापलेला आहे, म्हणजे बुद्धिमानच्या सर्कलनं. म्हणजे माकडांचा जो सर्कल आहे, सगळी माकडे ही 100% बुद्धिमान आहेत आणि म्हणून आपला हा निष्कर्ष पहिला बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे, तर घोडे बुद्धिवान आहेत. तुम्ही ही वरची जर 2 विधाने वाचली तर तुम्हाला इकडं कुठं घोड्याचा संदर्भ मिळतो का, तर बिलकुल नाही. जर एखादी गोष्ट विधानामध्ये नाहीच आहे पण निष्कर्षामध्ये आहे तर ते निष्कर्ष बिलकुल खोटे असतात. म्हणून दुसरा निष्कर्ष हा चूक आहे आणि पहिला निष्कर्ष फक्त बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फक्त एक. फक्त पहिला निष्कर्ष हा आपला इथं बरोबर आहे. 2023चा आता शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? काय काय संकल्पना आहेत, तर लघु उद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. फोटोद्वारे तुम्हाला हे समजून घेण्यास जास्त मदत होईल. मी थोडंसं मला हाईड करतो. या आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की लघु उद्योजक, महेश बाबूचा एक पिक्चर आहे नंबर 1 बिझनेसमॅन म्हणून, तर हे काही लघु उद्योजक आहेत. ह्यांचा एरिया एवढा आहे लघु उद्योजकांचा. आणि विवाहित लोकांचा एरिया पाहिलं तर हे काही विवाहित लोक आहेत. आणि इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे लघु उद्योजकाचा एवढा एरिया आहे, तो एरिया ओव्हरलॅप झालेला आहे विवाहित सोबत. म्हणजे काही विवाहित लोक हे लघु उद्योजक आहेत एवढ्या एरिया मधले, बरं का. तर मी इथे लाल न शो करतो तुम्हाला. हे जे विवाहितचा सर्कल आहे त्यामध्ये काही स्त्रिया पण असतील. हा स्त्रियांचा सर्कल हा येलो कलर मध्ये इथं ओव्हरलॅप झालेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे हे स्त्रिया आणि विवाहित लोक सुद्धा ओव्हरलॅप आहेत. आणि काही जे स्त्रिया आहेत त्या बिझनेसमॅन सुद्धा असू शकतात. म्हणून ह्यांचा एवढा एरिया हा बिझनेसमॅन आणि स्त्रियांचा ओव्हरलॅप झालेला आहे. म्हणजे ही सगळी केस कशी असू शकते, तर पहा, हे लघु उद्योजक आहेत, यामध्ये काही विवाहित आहेत आणि काही ह्यांच्यापैकी स्त्रिया आहेत. म्हणजे यापैकी तिघ पण ओव्हरलॅप झालेला हा पॉइंट आहे. या क्षेत्रामध्ये तिघ पण ओव्हरलॅप झालेत आणि जे अल्टिमेटली एकमेक दोघे ओव्हरलॅप झालेत ते इथं, इथं आणि इथं असणार आहेत. तर असे हे सर्कल आहे. मी इझिली पाहू शकता की ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर आहे. पिक्चर फॉर्मॅटमुळे या गोष्टी आपल्याला कन्क्लूड करायला खूप सोपं जातं. हे 2021 ला आलेले काही क्वेश्चन आहेत, पाहूयात त्या क्वेश्चन कडे. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. ठीक आहे, ह्याला आपल्याला क्रमच लावायचा आहे की कोणत्या क्रमानं काय होऊ शकतं. आपल्याकडे टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, तर दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू
बेरोजगारी आणि आजार हे सर्व एकमेकांवर डिपेंड आहे, पण त्यांचा एक ठराविक क्रम आहे. तर तो क्रम कसा असू शकतो याचं लॉजिक आपण थोडस पाहूयात. तसं पाहायला गेलं तर अतिशय सोपं लॉजिक आहे. सर्वात पहिल्यांदा आपली लोकसंख्या वाढत असते आणि लोकसंख्या वाढल्यामुळं जॉब क्रिएशन बंद होतं, म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट वाढते. या बेरोजगारीमुळं आपल्यातलं दारिद्र्य वाढतं, कारण खर्च करायला पैसेच नसतात. आणि या दारिद्र्य वाढल्यामुळेच आजारपणाला सुरुवात होते. लोक जास्त आजारी पडतात, उपचार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत आणि त्यातून त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. असा हा क्रम लागतो आणि हा क्रम योग्य आहे. म्हणून मग सर्वात पहिल्यांदा कोणतं, तर लोकसंख्या 1 नंबरला, मग बेरोजगारी 2 नंबरला, दारिद्र्य 3 नंबरला, आजार 4 नंबरला आणि मृत्यू 5 नंबरला असणार आहे. आणि याचा योग्य क्रम कोणता, तर ऑप्शन नंबर बी 2 4 1 5 3. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. हा प्रश्न आत्ताच आपण 2024 मध्ये पाहिला होता आणि याला आपण तसंच ट्रॅक करू जसं की त्या क्वेश्चनला आपण सोडवलं होतं. तर QTXL म्हणजे सर्वात महत्वाचं पहिल्यांदा आहे Q. आता या Q चं रूपांतर काय झालंय, O मध्ये झालंय. मग आपल्या लेटरच्या स्ट्रिप मध्ये Q शोधायचं आपल्याला. Q आपल्याकडे आहे, ते 17 नंबरला आहे आणि त्याचं रूपांतर काय झालंय, तर O मध्ये झालेलं आहे. हे O इथं आहे, म्हणजेच Q to O असा उलटा प्रवास झालेला आहे 2 न. मग पुढचं अक्षर आहे T. T चं रूपांतर कशामध्ये केलं, इथं P मध्ये. मग T आपला कुठं आहे, 20व्या घरात आहे आणि T चं P मध्ये गेलेलं आहे, म्हणजे T चा P हा प्रवास कितीचा झाला, मग हा दोघाचा Q चा प्रवास 2 ना समजा झाला, 2 घरानं. आणि P आणि T चा प्रवास किती घरानं झाला, 20 ते 16 म्हणजे 4 घरांचा मागचा प्रवास झाला. मग आता आपल्याला सेम टू सेम आपल्याला कशासाठी शोधायचंय, तर GKNS साठी. मग G साठी करताना काय करावं लागेल, मी इथं हे खोडतो. इथं समजा G आहे, G साठी मी काय करेल, 2 घर मागचा प्रवास करेन. मग मी इथं G लिहिलेलं आहे आणि यातून दुसरं घर म्हणजे E. मग G साठी रिप्लेसमेंट काय असेल माझी, तर E. आणि दुसरं अक्षर आहे K. K चा प्रवास किती ना, 4 घर माग. 4 घर माग म्हणजे कुठं येईल माझं, तर इथं आहे K हे अक्षर आणि 1 2 3 4 म्हणजे G कडे येईल हे, म्हणजे E आणि G हे 2 अक्षर आपल्याला पहिल्यांदा मिळाले. जर या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच असेल तर एक एक अक्षराला असं ट्रॅक करत जावा. तोच प्रवास आपल्याला विचारलेल्या अक्षरांसाठी करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला याचं बरोबर उत्तर मिळू शकतं. आता इथं E आणि G चे अक्षर असणारा कोणताच ऑप्शन नाहीये, त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलेला होता. याचे सगळ्यांनाच मार्क मिळाले होते जर क्वेश्चन अटेंड केला असेल तर. हा प्रश्न परत एकदा इंडियन लॉजिक वरती आहे आणि इंडियन लॉजिकच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला लर्न करायच्यात हे मी तुम्हाला लक्षात आणून देतोय. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध सुद्धा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिला, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिलं आणि दूध पाण्याबरोबर पिलं तर या तिघांमुळे शक्ती येते. म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचं उदाहरण आहे. फक्त पाण्यामध्ये शक्ती आहे का, तर नाही. पाण्यामध्ये कोणते तरी इन्ग्रेडियंट टाकल्यामुळे शक्ती मिळते, हा सिनारिओ मात्र ट्रू आहे. आणि बाय द वे, बोर्नव्हिटाचं नाव आल्यामुळे मला या माणसाला इथं मेन्शन करावं असं वाटतंय. फेक ऍडव्हर्टाइजमेंट करणाऱ्या, फेक क्लेम करणाऱ्या कंपनींना हा माणूस कसा धुवून काढतो ते आपल्याला माहितीच आहे. या प्रश्नाच्या अनुषंगानं कोणतेही इन्ग्रेडियंट पाण्यामध्ये टाकल्यामुळं शक्ती मिळते, पण फक्त पाण्यामध्ये शक्ती आहे का, तर नाही. पाणी पिल्यामुळे शक्ती येते हे असं स्टेटमेंट इथं शेवटी केलेलं आहे. आणि हे उदाहरण कशाचं आहे, तर फॅलसीचं आहे. फॅलसी म्हणजे हेतवाभाव. हेतवाभाव कधी होतो, जर चूक किंवा भ्रम आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल आपली एक भावना निर्माण झाली जी की चुकीची आहे, तर ते उदाहरण आपल्याला फॅलसी अंडर पाहायला मिळतं. या क्वेश्चन मध्ये 2 उदाहरणं आणि 4 निष्कर्ष आहेत, म्हणून याच्या प्रत्येक निष्कर्षाला आपल्याला खोलून पाहावं लागेल, मगच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. प्रश्न काय म्हणतोय पहा, की खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत. काय काय उदाहरणं आहेत, तर ही 2 उदाहरणं आहेत. सर्व पक्षी पांढरे आहेत, ठीक आहे. मग मी काय केलं, पक्षाचा हा सर्कल काढला आणि सर्व पक्षी पांढरे आहेत ना, मग पांढरा हा सर्कल जरा मोठा काढला.
म्हणजे पांढऱ्या सर्कलच्या मध्ये पक्ष्यांचा सर्कल येतो आणि हे सगळे पक्षी हे ऑलरेडी पांढरे होऊन जातात मग. ठीक आहे. आणि सर्व पोपट पक्षी आहेत. मग इथं पक्ष्यांचा सर्कल मोठा येईल आणि पोपटचा सर्कल हा त्यामध्ये फिट असेल. पोपटचा सर्कल हा पक्ष्यांच्या सर्कलच्या मध्ये इन्क्लूड केलेला आहे. ही वेन डायग्राम आखणं आपल्याला अतिशय सोपं झालं. मग आता याची ट्रिक काय, तर या वेन डायग्रामच्या जर बाहेर आपण येत असू, आउटसाइड इथं मी लिहिलेलं आहे, तर आपल्याला ऑल किंवा सम हे दोन्हीही सेंटेन्स करेक्ट मिळतात. तर आपले ऑल किंवा समच्या निगडीत असणारे वाक्य हे करेक्ट मिळतात. आणि जर त्या उलट जर ह्या सर्कलच्या मध्ये आपण जात असू तर आपल्याला फक्त समचे सेंटेन्स हे करेक्ट मिळतात. कसं, तर उदाहरणासहित आपण पाहूयात. तर पहिला निष्कर्ष पाहून घ्या की काही पक्षी पांढरे आहेत. वेन डायग्राम मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल पक्षी इथं आले आणि पांढरे इथं आले. म्हणजेच बघा आपण मधून बाहेर मुवमेंट करत आहोत, पक्षाकडून पांढऱ्याकडे म्हणजे छोट्या सर्कल कडून मोठ्या सर्कल कडे जात आहोत. आणि म्हणून इथं ऑल आणि समचे दोन्ही सेंटेन्स करेक्ट येतील, म्हणून हा निष्कर्ष आपला ट्रू ठरतो. पुढचा निष्कर्ष आहे काही पोपट पांढरे आहेत. आता पांढरे इथं आणि पोपट काही इथं, म्हणजे आपण बाहेरून मध्ये येतोय, इनसाइड जातोय. तर इनसाइड जाण्यासाठी फक्त समचे सेंटेन्स हे करेक्ट असतील. मग हा समचाच सेंटेन्स आहे, काही म्हणजे सम, इथं पाहू शकता शेजारीच सम, आणि हे सेंटेन्स मग आपल्याला करेक्ट मिळतं. म्हणजे दुसरा निष्कर्ष सुद्धा आपला खरा आहे. पुढचा निष्कर्ष आहे सर्व पोपट हिरवे आहेत. इथं पोपट कुठे आहेत, तर इनसाइडला आहेत. आणि हिरवे आहेत का, तर माहित नाही, कारण या दोन विधानामध्ये जे विधान आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत त्यामध्ये हिरव्याचा कुठं जिक्रच नाहीये, हिरवा हा शब्दच नाहीये. त्यामुळे आपण हे कन्क्लुजन बिलकुल काढायचं नाही, याला ड्रॉप करायचं. हे कन्क्लुजन खोटं असणार आहे. लास्टचं कन्क्लुजन पाहूयात की काही पक्षी पांढरे नाहीत. मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं होतं, 2024चा क्वेश्चन सोडवताना असं लक्षात घेतलं होतं की दोन पॉझिटिव्ह सेंटेन्स असतील तर त्याचं कन्क्लुजन हे नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. मग इथं नाहीत हा शब्द आहे, त्याच्यामुळे हे पॉझिटिव्ह कन्क्लुजन होत नाही, म्हणून हाही निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणजे आपला फक्त निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे दोनच निष्कर्ष बरोबर आहेत आणि याचं करेक्ट उत्तर मग ऑप्शन नंबर ए हे आहे. मग पहा, इनसाइड आणि आउटसाइडची ही ट्रिक मिळाल्यामुळे आपला प्रश्न इझिली सुटला. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? कोणत्या 3 संकल्पना आहेत, तर वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता. आता इथं पहा, माता म्हणलं की इथं माझा लाडला बिगड गया गाण्यामधले ते किरण खेरचा फोटो टाकलेला आहे मी, तर हा माताचा सर्कल आहे. मग या मातांना इन्क्लूड करणारा मोठा सर्कल हा स्त्रियांचा असेल. या स्त्रियांच्या सर्कल मध्येच मातांचा सर्कल असेल अशी काळजी घ्या, मातांचा सर्कल बाहेर जाता कामा नये. आणि वैयक्तिक खेळाडूचा काही सर्कल आहे, हा इथं राईट साईडला तुम्हाला वैयक्तिक खेळाडूचा हा सर्कल आहे. तर हे वैयक्तिक खेळाडू स्त्रिया पण असू शकतात आणि काही माता पण असू शकतात. स्त्रिया आणि मातांच्या सर्कलला आपल्याला या वैयक्तिक खेळाडूच्या सर्कल मध्ये थोडंसं इन्क्लूड करून घ्यावं लागतं, म्हणून आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला लक्षातच आले असेल, वरच्या 3ही इयरच्या प्रश्नांचे उत्तर आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे 2020चे प्रश्न आपल्याला अतिशय सिंपल जाणार आहेत. विश्वास नाही बसत, ट्राय करून पाहूयात. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. म्हणजे अनिल जो आहे तो श्यामच्या पुढे असणार आहे प्रवेश करताना. प्रवेश करण्याची आपली दिशा कोणती असेल, तर वरच्या साईडला असेल, जो की किरणच्या. मग या वाक्यानुसार किरण हा सगळ्यात लास्टला असणार आहे. म्हणजे पहा, फुल स्टॉप पर्यंत आपण इथं येईपर्यंत आपल्याला हा सिनारिओ मिळाला. कोणता, की पहिल्यांदा अनिल आहे, मग श्याम आहे आणि मग किरण आहे. आता यानंतरचं सेंटेन्स काय आहे, तर अनिल श्वेताच्या माग आहे. मग अनिल इथं आहे आणि श्वेताच्या तो कुठे आहे, मागे आहे, बॅक साईडला आहे. मग तर पुढील पैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे? या दोन्ही घटना आपल्याला एकत्र कराव्या लागतील. कोणत्या कोणत्या, तर श्वेता अनिल हे एक कॉम्बिनेशन आहे आणि अनिल श्याम आणि किरण हे एक कॉम्बिनेशन आहे. या दोघांना जर आपण एकत्र केलं तर काय सिनारिओ निर्माण होतो, तर बघा, श्वेता मग अनिल
त्यानंतर श्याम आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी किरण. कारण किरणच्या पुढे हे सगळे आहेत, तर किरण हा लास्टला असणार आहे आणि श्वेता ही पहिल्यांदा असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट असेल. श्वेता, अनिल, श्याम, किरण. ओके, आपल्याला मिळालेला आहे हा क्रम. सोपाच क्रम आहे. या प्रकारचे उदाहरण भरपूर आपण सोडवलेले आहेत आणि हल्लीच्या वर्षामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न यायचे चान्सेस जास्त आहेत. कारण काय होतं की हे जे दुसरं सेंटेन्स आहे, हे जो की किरणच्या पुढे आहे, हे वाला सेंटेन्स, या सेंटेन्स मुळेच लोक कन्फ्यूज होतात की किरणला नेमकं ठेवायचं कुठं, आणि त्यावरूनच क्रम चुकतो आणि सेटवाल्यांना हेच पाहिजे असतं. पण आपण हुशार आहोत, आपण या गोष्टीला व्यवस्थितपणे टॅकल करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर LONQ चे रूपांतर JMLO होत असेल तर त्याच तत्वाच्या आधारे याचं रूपांतर कोणतं असेल असं विचारलंय. मग नेहमीप्रमाणे आपल्याला इथं स्ट्रिप घ्यावी लागेल आणि या स्ट्रिप मध्ये अक्षराला क्रमांक देत चला आणि पाहूयात मग की काय काय सिनारिओ आहेत. तर L ला काय रूपांतर केले? J मध्ये. मग L कुठं आहे आपला? इथं L 12 नंबरला, आणि त्याचं रूपांतर काय? J मध्ये. म्हणजेच आपण बॅक साईडला मूव्ह झालेलो आहोत 2 प्लेसेसने, 2 घराने. आणि दुसरा सिनारिओ काय? मग O चं रूपांतर झालेलं आहे M मध्ये. मग आपलं O कुठं आहे? तर 15व्या स्थानी आहे, आणि याचं रूपांतर सुद्धा 2 घरांनी माग, म्हणजेच M मध्ये झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक अक्षराची 2-2 घरानं माग मुवमेंट झालेली आहे. तर मग आपण आपलं आन्सर काढूयात आता, की G आहे. G चं रूपांतर काय होईल? G कुठं आहे? तर इथं 7व्या नंबरला G आहे, आणि 2 घरांना जर G मागे गेला तर त्याचं रूपांतर काय होईल? तर E मध्ये होईल. आणि दुसरा आहे D. ह्या D चं रूपांतर काय आहे? तर D आपला इथं आहे, आणि याला जरी आपण 2 घरांना मागं सरकवलं तर याचं रूपांतर B मध्ये होईल, म्हणजे B. E आणि B असा हा ऑप्शन कोणता आहे? केवळ एकच ऑप्शन आपल्याला दिसतोय, ऑप्शन ए, EBHK, आणि हे आपलं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे बघा, 4ही अक्षर काढण्याची तुम्हाला गरज नाहीये. इथं थोडासा वेळ वाचवण्याचा संबंध आहे आणि त्यामुळे आपल्याला कन्क्लुजन काढता येत नाही. पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानांचे बरोबर वर्णन करतो? आता इथं काही विधान आहेत, त्यावर हा क्वेश्चन आधारित आहे. इंडियन लॉजिकच्या अंडर हा क्वेश्चन येतो. सर्व प्राणी मरते आहेत. मग इथं पहा, हे जे प्राणी आहेत हे सर्व प्राणी काय आहेत? तर मरते आहेत. दुसरं विधान आहे, मनुष्य एक प्राणी आहे. तर हा मनुष्य आहे आणि हा सुद्धा एक प्राणीच आहे. ठीक आहे, आपल्याला हा सिनारिओ कळाला. आणि इथं कन्क्लुजनचा सेंटेन्स हे शेवटचं दिलेलं आहे, ते म्हणजे प्रत्येक मनुष्य हा मरते आहे, असं इथं कन्क्लुजन दिलेलं आहे. म्हणजे जर हे मी सगळं खोडलं तर इथं तुम्हाला लक्षात येईल की हा मनुष्य प्राणी आहे आणि प्रत्येक प्राणी हा मरते आहे, म्हणून हा मनुष्य ऑलरेडी मरते झालेला आहे, हे इथं सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रश्न काय? तर हे विधान डॅश डॅश प्रमाणाचे आहे. तर पहा, जेव्हा 2 वाक्य दिलेले असतात त्या वाक्यावरून आपण एखादा बोध घेतो आणि कन्क्लुजन काढतो, ते सगळं इन्फरन्सच्या अंडर येतं. इन्फरन्स म्हणजेच काय? अनुमान. 2 विधानांच्या आधारे आपण तिसरं विधान हे अनुमानाचं काढलेलं आहे, आणि अनुमान काढलेलं आहेच म्हणजेच कन्क्लुजन काढलेलं आहे. इतका असा सिंपल सोपा प्रश्न होता हा. तर तुम्ही काय करायचंय, 2020 पासून 24 पर्यंत इंडियन लॉजिक वर जे जे क्वेश्चन आलेत त्या सगळ्या क्वेश्चनचे ऑप्शन लिहून काढायचे. या ऑप्शनच्या समोर त्या कॉन्सेप्टच्या रिलेटेड 1-2 सेंटेन्स तुम्ही लिहून ठेवायचे. आणि एवढं सगळं करायचं नसेल तर माझा हा व्हिडिओ पहा आणि रिलॅक्स राहा. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील बरोबर संबंध दर्शवते? कोणत्या संकल्पना आहेत? स्त्रिया, बहिणी आणि माता. मग इथं परत एकदा माता म्हटल्यामुळं किरण खेरचा फोटो आला, स्त्रिया म्हटल्यामुळं मी इथं स्मृतीचा फोटो टाकलेला आहे, आणि बहीण, ह्या स्त्रियाचा मोठा सर्कल असेल, या स्त्रियामध्येच काही माता असतील आणि या मातापैकीच काही ह्या बहीण असतील. बहीण होगी तेरी. मी तर ग्रीन कलरने शो करतो की ह्या ज्या मातांचा सर्कल आहे आणि बहिणींचा सर्कल आहे तो एकमेकाशी इथं ह्या पॉइंटला ओव्हरलॅप झालेला आहे, आणि त्यामुळं काही माता या बहिणी असू शकतात, पण माता आणि बहिणी ह्या दोन्हीही कॉन्सेप्ट या स्त्री या मोठ्या कॉन्सेप्टच्या अंडर येतात.
हा साधा सिनारिओ आहे आणि म्हणूनच ऑप्शन नंबर आपला बी हा इथं करेक्ट असणार आहे. खूपच सोपा प्रश्न होता. आणि आता आपण लास्टच्या क्वेश्चन कडे आलेलो आहोत. खाली दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? काय काय निष्कर्ष आहेत इथं? तर सर्व खेळाडू रागीट आहेत, विधान 1. मग हे जे खेळाडू आहेत ते सर्व कसे आहेत? रागीट आहेत, म्हणजे इकडून इकडं आपण मूव्ह झालेलो आहोत. दुसरं विधान आहे काही राजकारणी रागीट आहेत. मग डावीकडून आपण परत उजवीकडेच मूव्ह झालेलो आहोत. राजकारणी पण रागीट आहेत. ठीक आहे, हे 2 विधान आपल्याकडे आली. आता याचं कन्क्लुजन पाहूयात. निष्कर्ष 1, काही राजकारणी रागीट नाहीत. आता हे तर निगेटिव्ह सेंटेन्स झालं आणि तुम्हाला माहिती आहे की 2 पॉझिटिव्ह सेंटेन्सचं कन्क्लुजन हे नेहमी पॉझिटिव्हच असलं पाहिजे आणि त्यामुळं निष्कर्ष 1 हा चुकीचा आहे. निष्कर्ष 2 कडे वळूयात. काही खेळाडू राजकारणी आहेत. इथं पाहायला गेलं तर खेळाडू इथं वरती आहेत, राजकारणी इथं खालती आहेत आणि या दोघांना जोडणारा दुवा हा कुठं लिहिलेलाच नाहीये. म्हणजे आपण खेळाडू आणि राजकारणावर व्यवस्थितपणे भाष्य करू शकत नाही. आपल्याला माहित नाही की हा सिनारिओ काय असू शकतो आणि त्यामुळेच हाही निष्कर्ष आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, दोन्हीही नाही. याचं वेन डायग्राम मध्ये रूपांतर पाहायचं म्हटलं तर इथं तुम्ही पाहू शकता की हा रागीटचा ब्ल्यू सर्कल आहे, हा खेळाडूंचा सर्कल, जे की सर्व खेळाडू रागीट आहेत म्हणून ह्यांना मी रागीटच्या सर्कल मध्येच खेळाडूचा सर्कल टाकलेला आहे. आणि राजकारणी मात्र काहीच रागीट आहेत, त्याच्यामुळे अर्धे राजकारणी हे रागीट नाही आहेत आणि अर्धे डाव्या साईडचे हे राजकारणी मात्र रागीट आहेत. असा हा सिनारिओ आहे. पण तुम्ही जर ही वेन डायग्राम पाहिली तर इथं तुम्हाला क्लिअर कट समजू शकतं की खेळाडू आणि राजकारणी यावरचा संबंध आपल्याला योग्य प्रकारे डिफाईन नाही करता येत.